सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज ब्लॉगची सुरुवात मी करते कारण त्यांची तब्येत नाही आहे ठीक, कारण त्यांना आता ॲसिडिटी झाली असावी, त्याने त्यांच्या रात्रभर दुखतंय छातीमध्ये। तर त्यांचा फोन आलेला सकाळी की मी काय रात्रभर झोपलो नाही, माझ्या दुखतंय छातीत। त्यांना म्हणजे चला डॉक्टरकडे जाऊन येऊया, पण ते बोलले मला जरा झोपू दे, काल माझा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झालेला, आज त्यांचा चालू आहे। तर आता मी नाश्ता केला आहे। आज पण मम्मी घरी आहे, आजीची चाललेत कामं, आईने मला आंघोळ घातले। काल झालं ग्रहण, त्यामुळे काही व्हिडिओ घेता आले नाही मला, पण आता काल रात्री ग्रहण असल्यामुळे व्हिडिओ घेतले नाहीत, पण बराच डिफिकल्ट गेलं ते सगळं पाळणं, कारण माझ्याकडनं थोडी चूक झाली। पण ठीक आहे, मम्मी आजी पप्पा यांच्यामुळे पार पाडलं ते ग्रहण मी। तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून घेतली, नाश्ता केला, आत्ता इडली खाल्ली पुन्हा एकदा। तर परत एकदा त्यांना फोन करून विचारते काय म्हणते तब्येत, नाही तर परत मग डॉक्टरकडे नेते, नाही तर मम्मी बोलली त्यांना ॲसिडिटीवरची गोळी द्या। मिंचू गेलाय तिकडे वरती बसायला, मिंचू खाली येतो, थोडासा खेळतो, परत वर जातो, आणि मग नंतर मग मम्मीला आजीला मला त्रास देतो की खाली घे। बघूया आता ह्यांचं काय होतं आहे, आणि मग मी तुम्हाला त्यांच्या तब्येतीचे अपडेट व्हिडिओमध्ये नक्की देईन। तर फ्रेंड्स, आज मी ब्लॉग वगैरे काय घेतले नाही, कारण की काल रात्री मी झोपलोच नव्हतो। सकाळी 8 वाजता मी झोपलो, ते डायरेक्ट 4 वाजता उठलो। कारण असं की रात्रभर मला ॲसिडिटी झाली, काय होतं माहीत नाही, पण लेफ्ट साईडला मला छातीत भरपूर दुखत होतं, मग त्याने काय झोप वगैरे लागली नाही। तर मी 8 वाजता झोपलो, त्यात पण सायलीचे 10-15 फोन, त्यामुळे पूर्ण झोप झाली नाही। कसं तरी 4 वाजता उठलो, कामं वगैरे आवरली, आता परत चाललो आहे। आता वाजले 7, आता सायलीला घेऊन चाललो आहे परत IV लावायला, IV मीन्स सलाईन लावायला, रक्तवाढीच्या इंजेक्शन देतात त्यातून, तर ते लावायला। आता तिथे आपला एक दीड पावणे 2 तास तिकडे जाईल, तर ते इम्पॉर्टंट तर आहेच भरपूर। मग आता तिकडे चाललो आहे। तर 2 दिवस आपले ब्लॉग काल पण नाही आला, आज पण नाही आला, 2 दिवस जरा आजारीच होतो, तसं मी पोस्ट पण केलेली आहे। तर इथून पुढे आपले ब्लॉग रेग्युलर राहतीलच, त्याचा आम्ही प्रयत्न करूच। कारण की काय होतं, आता घरात सायली नाही, कामं पण करावीच लागतात, आणि मी जर आजारी पडलो तर मी एडिटिंग वगैरे करू शकतो, पण मग ब्लॉग वगैरे घेता जमत नाही। आता पण माझी तब्येत थोडी ठीक आहे, थोडी सुधार आहे, तरी मी प्रयत्न करतोच आहे ब्लॉग वगैरे घ्यायचा। आजचा हा पहिलाच ब्लॉग असेल, म्हणजे पहिलीच व्हिडिओ असेल ब्लॉगची। तरी ठीक आहे, जाऊ आपण आता सायलीला घेऊन डॉक्टरकडे। कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतंय तुम्हाला? त्यात पाणीपुरी नूडल्स वगैरे टाका ना, अजून बरं वाटेल। एका इंजेक्शन मध्ये रक्त वाढेल। अजून काय? अजून एकदा करून तर बघा। तर फ्रेंड्स, आता वाजलेले जवळजवळ 7 वाजता आलेलो आम्ही। आता तुम्ही बघू शकता वाजले 9। आज नीची सलाईन काय संपली नाही, एकदम थोडी राहिली, आणि घरी जायचं आहे, जेवायचं वगैरे। मला थोडं बरं नाही, मला अजून गोळी वगैरे खायची जेवण। डोळे पण माझे बघू शकता कसे जडजड झाले। आता घरी जातो, बघतो, हिला घेऊन जातो, थोडं जेवतो आणि मग गोळी खाऊन परत घरी जाऊन मी झोपतो। मिंचूला आज पण नेणार नाही घरी, मिंचू आज पण तिच्याकडे, 2 दिवस तिच्याकडेच होता, आज पण तिच्याकडेच राहणार आहे। हां, मी करायला काय नसतं, ती नाही राहत, तिला तुम्ही लावता। आता बघितलं ना, आपण निघाल्यावर तुम्हाला तुमच्या मांडीत कशी बसली, कोणाच्या मांडीत बसत नाही गपचून, मग तिला आठवण येते, त्यामुळे मग ती रात्री झोपत नाही, 2:30-3, मग ती जागी तोपर्यंत मला जागं व्हावं लागतं। सुजलं नाही? हे थंड पडलं? पडणारच, पूर्ण हात थंड पडला, सलाईन आहे ना। तर फ्रेंड्स, घरी आपण आलेलो आहे, जेवलो आहे वगैरे, आणि तिकडे व्हिडिओ घेतली नाही कारण की लाईट आत्ताच गेलेली, आणि आत्ता लगेच परत आले, म्हणजे आता घरी आलो आले। मग आता जेवण वगैरे घेतलं, गोळी वगैरे खाल्ले मी। आता वाजले जवळजवळ 10, बघू शकता तिकडे। आता मी झोपतो, आता मस्त गोळी वगैरे खाल्ले म्हटल्यावर कसं काय बघू। तर हा ब्लॉग आपण इथे संपूया। इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये। राधे राधे।